नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. आता हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल खरं सांगतो माझ्या पण मनातला आहे, कारण आपल्या सर्वांचं सोयाबीन ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी पदरात पडणार आहे आणि दिवाळीचा सण जो आहे तो या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात नक्की बाजार कसा राहतो याच्यावरती आपली संपूर्ण गणित अवलंबून आहे, संपूर्ण भिस्त अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही काळजीपोटी विचारलेला प्रश्न आहे की ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे सोयाबीनचा तो वाढणार की मग घटणार. आणि याच प्रश्नाचं प्रामाणिकपणाने आपल्या समोर सचोटीनं उत्तर देणार आहे आणि याच्यामुळे व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पाहावा, कारण व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या पण लक्षात येईल की ऑक्टोबर महिन्यात तेजी राहणार की मग मंदी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघू मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव तो वाढणार की मग घटणार. आता या प्रश्नाचं सविस्तर उत्तर घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी देशात काय, आंतरराष्ट्रीय बाजारात काय, कोणते घटक आहेत, कोणत्या घटना आहेत की जो ऑक्टोबर महिन्यात भावावरती परिणाम करू शकतात, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही तोपर्यंत बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात वाढणार की मग घटणार हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून एक एक गोष्ट तुमच्या समोर आता सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट करतो, समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता साध्या सुध्या शेतकरी मित्राला सुद्धा या ठिकाणी समजणार की ऑक्टोबर महिन्यात बाजारभाव वाढणार अथवा नाही. लक्षात घ्या, सध्या बाजारभाव पातळी देशामध्ये 4,600 ते 4,700 याच्या दरम्यान आहे, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो सध्या $10.40 प्रतिपुरुषाच्या आसपास आहे. आता तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात झाली आणि अमेरिकेतील उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता, याच्यामुळे सीबॉटवरती बाजारभाव वाढताना दिसतील. आणि हा जो वाढणारा बाजारभाव आहे तो काय प्रचंड वाढणार आहे अशातला भाग नाही, पण आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला बाजारभाव पातळी ही $10.5 प्रतिबुशेल्स आणि त्याच्यानंतर $11 प्रतिबुशेल्स पर्यंत जाताना दिसणार आहे. आता याचा परिणाम देशातील बाजारभावावरती होऊन 100 ते 200 ची तेजी या ठिकाणी अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% येताना दिसणार आहे. ही झाली सकारात्मक बाब. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीचा जर विचार केला तर आता सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे मोदी सरकारची खरेदी. मोदी सरकारची खरेदी ही 15 ऑक्टोबर नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम 100% 15 ऑक्टोबर नंतर दिसणार आणि या परिणामामुळे 15 ऑक्टोबर नंतर 100 ते 200 ची तेजी येऊन बाजारभाव तिथं 5,000 होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की जो परतीचा पाऊस आहे त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पीक कापणी करत असताना नुकसान होतंय का हे सगळं बघणं गरजेचं आहे. जर नुकसान झालं नाही तर तुम्हाला सांगतो बाजारभाव 15 ऑक्टोबर नंतर 5,000 पार राहील. जर काही प्रमाणात नुकसान झालं तर बाजारभाव 5,100 पार आणि अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झालं तर 5,200च्या वर बाजारभाव जाऊ शकतात. म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यात बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्टोबर महिन्यात 100% देशात बाजारभाव वाढणार. तर किती वाढणार, तर एक 200-300 ची तेजी अपेक्षित आहे आणि अनुकूल परिस्थिती आणखीन एक 100 रुपयात तेजी येऊ शकते. म्हणजे आपण कोणती बाजारभाव पातळी पकडायला पाहिजे, तर ऑक्टोबर महिन्यासाठी माझा अंदाज आहे 15 ऑक्टोबर नंतर 5,000चा भाव आपण पकडून चालावा. याच्या आसपासच बाजारभाव जास्त करून दिसणार आहेत. तुम्हाला 5,500चा भाव काही दिसण्याची शक्यता दिसत नाही. तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।